किती दिवसांनी अशी माया केलीस रे माझ्यावर. जी माया मिळवण्यासाठी आजारी पडावं लागेल हे जर मला माहिती असतं तर मी रोजच आजारी पड. असं नाही बोलायचं. तू जरी असं बोलणार असलीस तर मी जातो इथून. अरे नाही बोलणार असं. थांबशील माझ्याजवळ. पण मला आधी प्रॉमिस कर की हे असले उपास तपास नाही करणार मी. मग काय करू आता? आणखीन काय उरलंय माझ्या आयुष्यात? असं काय बोलतेस? मला काहीतरी बनलेलं पाहायचंय ना तुला. मी माझ्या पायावर उभा राहिलेला पाहायचंय ना तुला. मग असं नाही बोलायचं. पण तुला कुठे माझी आठवण? बघावं तेव्हा सतत चिडचिड करत असतोस माझ्यावर. खरं सांगू सीमा वहिनी, मला ना राधा समोर इन्फिरियर वाटतं ग थोडं. अरे पण तिच्या मनात कुठे असं काही नाही रे सौरभ. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्याचं सार्थक कर. आणि उगीच असं कमीपणा वगैरे आणू नकोस मनात. मला सांग, ती कधीतरी रोप गाजवते का तुझ्यावर? नाही ना? मग तू कशा तुझा आत्मविश्वास घालवून बसतोयस? मुळीच असं काही करायचं नाही. हो, पण आधी तू लवकरात लवकर बरी हो. आज माझा सौरभ मला पुन्हा भेटल्याचा आनंद झाला. आनंद झालाय ना, मग हा आनंद जपून ठेव. ठेवावाच लागणार आहे बाबा. असे क्षण हल्ली क्षणभंगूर असतात. आपले आपले म्हणताना नाहीसे होतात. असं काहीही होत नाही. सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. असले भलते सलते विचार अजिबात करायचे नाहीत. असं बोलतोयस जसं काय माझा आजोबाच आहेस. मग आहेस मी तुझा आजोबा. म्हणून हा तुला आजोबा सांगतोय की तुला काहीही झालेलं नाहीये. असा विचार करायचा नाही. तू ठणठणीत आहेस. सौरभ, माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतील ना? हो, तू काही काळजी करू नकोस. तू अगदी ठणठणीत बरी होणार आहेस. अगं, आपल्या घरात 3 डॉक्टर्स आहेत. तुला काळजी करायचं काहीच कारण नाही. कसं वाटतंय आता? ठीक आहे. थोडासा ताण वाटतोय. पण आपल्याला निघायचंय ना? कुठे निघायचंय? काश्मीर कॅन्सल झाला आता. सॉरी, माझ्यामुळे नाही. तुझ्यामुळे नाही, माझ्याचमुळे. तुझा काही दोष नाहीये. सगळं काही असून मला कायम दुय्यमच वागणूक मिळत आली आहे. लहानपणापासूनच लोकांनी टाकलेल्या गोष्टी मला मिळत आल्या.
इन्क्लुडिंग यू. केदार, मला कल्पना आहे खूप हर्टिंग आहे. दिस इज अ फॅक्ट. केदार, प्रत्येक वेळी तुम्ही वेगळा स्टँड कसा घेता? लग्नाआधी मला म्हणालात की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडलीयस, मी तुझ्यावर दया दाखवत नाहीये. नंतर म्हणालात तुझ्या प्रेग्नन्सी बद्दलचं सत्य घरातल्यांना मी सांगेन. नंतर तुम्ही म्हणालात की तुम्ही सांगणार होतात पण राधाने तुम्हाला अडवलं. त्यानंतर तुम्ही मला धमकावलं की याबाबत कुणाशीही काहीच बोलायचं नाही, माझ्या आईशी सुद्धा. आता म्हणताय की तुम्ही दुर्दैवी आहात. केदार, तुम्हाला नेमकं कसं जगायचंय? माझ्याबद्दलच्या कोणत्या फिलिंग्स मी खऱ्या समजू? अहो, उद्या माझी ही अवस्था घरातल्यांच्या लक्षात आली तर काय करायचं मी? सांगा ना. ते मी त्यावेळेला ठरवेन. लोकांना झुलवत ठेवायला आणि त्यांना त्रासात बघायला आवडतं मला, कारण याच लोकांनी माझ्या मनाशी खेळ केलेत. केदार, अहो पण मी काय केलंय? मला का छळताय तुम्ही असे? गार्गी, अरे यश, ये ना, ये. जीजू, गार्गी प्रेग्नंट आहे. म्हणजे ती प्रेग्नंट होती म्हणून हे लग्न ठरलं. प्रत्येक वेळी केदारनी मला खात्री दिली की त्यांनी घरी सांगितलंय. मी फार कोंडीत सापडली जीजू, कारण केदारनी आता त्याचा स्टँड बदललाय. तुझी माझ्याशी गाठ आहे केदार. काय रे यश, असा का बघतोयस? ते गार्गीची तब्येत कशी आहे ते बघायला आलो होतो. काय गार्गी, कसं वाटतंय? अगं माझ्याकडे काय बघतेस? बरं वाटतंय आता. हे बायको आहे ती माझी, मी काळजी घेईन तिची. वा केदार वा. अरे हीच अपेक्षा होती माझी तुझ्याकडून. किती काळजी घेतोस रे बायकोची. मी सुद्धा त्याच ड्युटीवर आलोय. म्हणजे गार्गी, तुला रंजीने कुहजवळ बसायला सांगितलंय. रंजी जरा किचन मध्ये बिझी आहे ना. ती म्हणाली जरा गार्गीला सांगा, तुलाही कंटाळा आला असेल ना एकटीला पडून पडून. अगं त्याच्याकडे काय बघतेस? तो नाही म्हणणार आहे काय? हो हो, तेच म्हणतोय. माझ्याकडे काय बघतेस? जा ना, तुझे पण पाय मोकळे होतील. जा. जाते मी. चांगली आहे ना पोरगी. शेवटी काय राधाची बहीण आहे ना ती. काय खरंय, देवाने एक तुला चांगली संधी दिली आहे नीट वागायची या पोरीच्या रूपानं. आता एकदम चांगला संसार करून दाखव. काय आहे, तू आतापर्यंत लय मोठमोठ्या चुका करून बसलायस. राघव मंत्री, मिताली, पण सगळ्यातून सही सलामत सुटलास. देव पण माणसाला ना तीनच संधी देतो. हा लक्षात ठेव. दादांशी भांडून घरातला वाटा मागितलास की तुझी तिसरी येळ. दादांनी तेवढ्यावरच सोडला म्हणून निभावला. पण केदार, आता जर काही गडबड केलास ना तर असा तोंड घशी पडशील की तुला कोणीच वाचू शकणार नाही. अरे यश, तू असं का बोलतोयस? मी तुला सांगितलं होतं ना मी यापुढे असं नाही वागणार म्हणून. पण मी कुठे म्हणतोय तू असा वागतोयस म्हणून. माझा म्हणणं एवढाच आहे की आता यापुढे जरा सरळ वाग आणि सुखाने राहा. समोर आलेलं सुख लाथडून आयुष्याचा वाळवंट करू नकोस. समजला ना? आणि हो,
घरातल्यांना यापुढे त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. दादा म्हणतात तर शेवटी खरंच निघाला. केदार नाही सुधारणार. लबाड लांडग्यासारखा वागतोय. बिचाऱ्या राधाला आता तोंड दाबून बुक्क्याचा मार आणि डोक्यावर सारखी टांगती तलवार. स्वतःहून घरच्यांना सांगावं तर पंचायत, नाही सांगावं तरी पंचायत. केदारची बुद्धी असल्या कामात बरी चालते. सापळा रचलाय त्याने राधा आड केला सा. पण केदार मारने वाले से तारने वाला बड़ा होता है बॉस. यश, अरे यश, हा, अरे स्वतःशीच काय माना डोलवतोयस? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे यांना सांगावं का? नको नको, सध्या गप्प बसावं. गणपती येणार आहेत. यश, अरे मी तुला विचारतोय, काही प्रॉब्लेम आहे का? ते अरे हो, बरं झालं तुम्ही आलात. ते बसा 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 जरा. काय झालं? बसा. ते डेकोरेशन करायचं आहे ना यंदा, हो. तर जरा वेगळा करायचा आहे, त्याचा विचार करत होतो मी. नाही पण मूर्ती बुक केलीस ना? म्हणजे काय, या वर्षीपासून शाडूची मूर्ती आणायची आहे. दादांना पण कल्पना आवडली आहे. म्हणजे आपला तर ठरलेलाच आहे. आणि मी तर आमच्या लालबाग परळ साईडला मोहीमच काढली आहे. सगळ्या पोरांची साथ आहे मला. गणपती शाडूचा आणि सजावट फुलांची. नो प्लास्टिक मटेरियल्स, नो थर्माकोल. आणि मी तर म्हणतो बाप्पाचं विसर्जन सुद्धा कृत्रिम तलावातच झालं पाहिजे, तरच पर्यावरणाचा समतोल साधता येईल. काय नाहीतर काय. अहो, बाप्पाच्या मूर्तीचा नीट विसर्जन व्हायला पाहिजे. अरे मूर्ती इतकीच मनोभावे प्रार्थनाही महत्वाची आणि पर्यावरण पण महत्वाचा. अहो, देव काय चराचरात आहे, सर्वत्रच पसरलेला आहे. काय अहो, मी तर एक घोषणा तयार केली आहे. कसली? गणपती बाप्पा मोरया आणि पर्यावरणाचा समतोल राखूया. वा वा वा, छान छान. सौर्या, सीमा वहिनीचे रिपोर्ट आणलेस? हो आणले. राधाला दाखवले, पण ती म्हणाली रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण तिला काही काही डाऊट्स आहेत. सो तिने काही औषधं दिली आहेत तिला. अरे पण तिला अचानक असा चक्कर येणार, ते चिडणार, रागावणार, या काय लपडा, याचं कारण काय? कारण तर काही माहित नाही, पण राधा म्हणाली की गणपती विसर्जनानंतर ती अजून काही टेस्ट करून घेईल सीमावहिनीच्या, आणि त्याचे एकदा डिटेल रिपोर्ट्स आले की ती काहीतरी बोलू शकेल. तोपर्यंत नाही सांगता येणार. अप्पा, काय त्या लक्ष दे आणि बाबा ह्याच्यातनं आमका बाहेर काढ. चल, आपल्याला लय काम आहेत अजून. गणपती येणार आहे ना? हो, चल. चला सर. काय ग राधा, किचन मध्ये केवढा पसारा करून ठेवलाय. तो कुणी आवरायचा? सगळं मीच बघायचं का? हा सीमा वहिनी. काय सीमा? हे काय बॅग भरून कुठे चाललीस तू आता? माझी उद्या सकाळी फ्लाईट आहे ना. अरे देवा, उद्या सकाळी जाणार ना तू? मग तुला मला नाही सांगता आलं? बॅग नसती भरली मी तुझी. ते वाण्याकडे गेलीस तरी सुद्धा मी तुला पिशवी हातात देते, हो ना? काय ग, काय विचारते मी? हो. मग तो किचन मधला सगळा पसारा ठेवून आलीस आणि हे करत बसलीस कशाला? त्यापेक्षा किचन मधलं सगळं आवरायचं ना. इतकी काम आहेत खरं तर. गणपती ऐन तोंडावर आलेत. आणि हो, तू गणपतीच्या आधी येशील ना ग परत? हो. हा, नाही म्हणजे राधा, तू तिथे पॅरिसला जातेस, तुला तिकडे अवॉर्ड वगैरे मिळतो, ते सगळं ठीक आहे, मला खूप आनंद वाटतो त्याबद्दल. पण बाई, तू परत वेळेत ये. हा, कारण तुला माहितीये रंजू आणि ती गार्गी काही कामाच्या नाहीयेत. एक सतत लेकीला घेऊन बसलेली असते आणि दुसरी स्वतःच झोपलेली असते. म्हणजे कुणी कामं करायची मी, मरमर मरायचं मी, बोलणी सुद्धा मीच खायची. तरी सुद्धा ना. सीमा वहिनी, एक मागू? काय ग? मला आहे ना माझ्या अवॉर्ड फंक्शनला, म्हणजे जेव्हा मी अवॉर्ड रिसीव्ह करायला जाईल तेव्हा तुमची ऑरेंज बॉर्डर ऑफ व्हाईट सिल्कची साडी नेसायची आणि ते मोत्याचे कानातले ते घालायचे.
ती साडी आणि ते कानातले खूप छान दिसतात तुमच्यावर. मला द्याल? आय प्रॉमिस मी ते सगळं नीट सांभाळेन. प्रॉमिस. देईन की, नक्की देईन. छान दिसेल सगळं तुला. मुळात तूच इतकी छान आहेस की त्या साडीची आणि कानातल्याची शोभा वाढवशील, नाही का? नाही, ती साडी नेसल्यानंतर तुम्ही माझ्या सोबत असाल असं मला वाटेल. थँक्यू. अगं मला सांगायचंस ना, मी गरम करून दिले असते. असं उपऱ्यासारखं का खातीयस? नाही हो, मला सवय अशी खायची. गार्गी, अगं सासरी आल्यावर काही सवयी बदलायच्या असतात. आणि तसंही तुझ्या सवयी आम्हाला कुठे माहिती आहेत. तू कायम तुझ्या खोलीत झोपलेली, नाहीतर बसलेली. नाही, तू आजारी आहेस ते ठाऊक आहे मला, पण जरा आमच्यात मिसळलीस ना तर आजारपणाचा विसर पडेल तुला. काय नाही काय आहे, मला असं पटकन माणसांमध्ये मिसळता नाही येत. थोडं ऑकवर्डच वाटतं. अगं म्हणून तर म्हणते ना, जरा मिसळ. सुरुवातीला वाटणारच ऑकवर्ड, पण काय आहे, एकदा का ओळखी झाल्या ना की आपोआप रमशील बघ इथे. सावकाश. अहो मला ना सारखी आईचीच आठवण येते. अगं येणारच, आईची आठवण ही येणारच. कसं आहे ना, मी काय फारशी सासरी राहिलेली नाहीये. म्हणजे यश एकटेच होते ना, त्यामुळे सीमा काय म्हणाली, कशाला एकटे राहता, इथेच येऊन राहा. त्यामुळे असं ते माहेरच्या आठवणी वगैरे असं काही मला माहिती नाहीये, पण मी कल्पना करू शकते. हळूहळू होईल हा सवय तुला. आणि अगं आता सवय करून घ्यायलाच हवी, कारण राधा चाललीये पॅरिसला आणि सीमाला नाहीये बरं. त्यात गणपती आलेत तोंडावर, त्यामुळे ना सगळी जबाबदारी आता आपल्यावर पडणार आहे बघ. काय? हा अहो पण मला काहीच करता येत नाही. अगं मोदक बिदक येत नसतील, पण काही बेसिक तर येत असेल ना. नाही हो. हा, लिंबू सरबत करता येतं मला, ते पण साखर आणि मीठ याचं प्रमाण कोणी सांगितलं तरच. काय? फक्त लिंबू सरबत? हो. धन्य आहे बाई तुझी, धन्य आहे. हे म्हणजे असं झालं, सेनापती अर्धवट आणि शिपाई शेंगदाण. लागली वाट लागली आपली. आता सीमा तर जाम वैतागणार. त्या मानाने राधा पटकन शिकली हो. काही नाही गार्गी, तुला सगळं शिकून घ्यायला पाहिजे. सीमाचा स्वभाव तुला माहिती नाही अगं. एक तर दादा ते काहीतरी वेगळं बोलत राहतात, त्या सीमाने राधाला एवढा त्रास दिलाय तुला नाही माहित. आई प्लीज, मला या फंदात पडायला जमणार नाही. काय म्हणालीस? मला या फंदात पडायला जमणार नाही. आपण एक काम करूया, आपण 24 तास कामाला बाई ठेवूया, म्हणजे प्रश्नच मिटला. हवं तर या संदर्भात मी माझ्या बाबांशी बोलून घेते. ओके गार्गी, तुझा हा ऍटिट्यूड मला आवडलेला नाहीये. हा नाही, माझ्या समोर बोललीस ते ठीक आहे, पण उद्या सीमा समोर किंवा दादांसमोर बोलू नकोस. मोठं लेक्चर ऐकावं लागेल तुला. अगं आणि राधाकडे बघ, एवढी मोठी डॉक्टर आहे ती. आज तिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, पण किती साधी आहे, सरळ आहे. ना कसला नखरा ना तोरा. सगळ्यांचं सगळं अगदी प्रेमाने करते. आणि तू सरळ सांगतेस की मी फंदात पडणार नाही म्हणून? ते काही नाही, हे असलं काही चालणार नाही. इथे सगळं शिकून घ्यावं लागेल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला मला जमणार नाही. काय मुलगी आहे, फारच कठीण आहे हिचं.
दोघी बहिणी, पण केवढा फरक आहे दोघीत.